अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आता आषाढ महिना सुरू झालेला आहे। 26 जून 2025 ते 24 जुलै 2025 पर्यंत आषाढ महिना आहे। आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा 4था महिना असतो। खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होतात। आता या आषाढ महिन्याचे एक असं वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत। आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच आषाढ महिन्यात आकाड कधी तळावा, लेकीला जावयाला जेवायला, तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा, कांदे नवमी कशी साजरी करावी, तसेच आषाढ महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही मिळतील। बघा, या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणं सोडायचे आहेत त्यांच्यासाठी ही कांदा नवमी अतिशय महत्त्वाची असते, कारण या दिवशीपासून हे पदार्थ खाणं सोडायचं असतात। तसेच लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेक जावई असोत किंवा जुने लेक जावई असोत यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मान सन्मान कसा करायचा आहे, आखाड म्हणून जावयाला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो। चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती 6 जुलै 2025 रविवारी होणार आहे आणि आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी असे हे 4 महिने असतात, तर ते हे 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात। आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं, कारण आखाड महिन्यामध्ये धो-धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संतती सततधार चालू असते, ज्याला आपण झड लागणं असं देखील म्हणतो की 2-2, 3-3 दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो। सूर्याचं दर्शन सुद्धा 2-2, 3-3 दिवस होत नाही। अशी परिस्थिती आखाड महिन्यामध्ये असते आणि त्यामुळे वातावरणात दमटपणा गारवाळा असतो। तसेच आषाढामध्ये पाणी सुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावं म्हणून तेलकट पदार्थाचं सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं। तसेच हवेतून जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचं काम करतो आणि त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो। आणि हा जो काही आखाड महिना तळला ना तर त्यामध्ये तिळाचा वापर सुद्धा आवर्जून हा केला जातो। मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात जसे की पापड, कुरवड्या, सांडगे, शेवया या आषाढ महिन्यापासून खायला सुरुवात केली जाते। आखाड तळणं म्हणजे काय तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, तीळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याची थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात। त्यानंतर चकल्या, शेव, कडबोळे असे जे पदार्थ असतात ते देखील बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात। स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं। जावयाचा मान सन्मान केला जातो, जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातलं जातं। तर हा आखाड तळायचा असतो, हा जो आखाड तळत असतो तर तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे। जसं की बघा, आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तर आम्ही काय करणार की या आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार। जसं की बघा 26 जूनला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो 24 जुलैला संपणार, तर एखाद्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला सासरी बोलवायचं आहे। आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काय हरकत नाही, तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा। त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं। तुम्हाला ते उजळायचे असतील तर ते उजळून घ्यायच्या, स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा। सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा, थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्य सुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे। बऱ्याच ठिकाणी तर हे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुती मंदिर वगैरे असतं, तेथे सुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलावलं जातं किंवा त्यांना सुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळायला दिला जातो।
आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाड्याचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमची लेक जावई आले तर त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता। पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाड्याचा नैवेद्य दाखवायचा, तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचा आहे। आणि आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा बनवलेले असतील किंवा तुमच्याकडे हे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत ते तळायचे आहेत। लेक जावई जे असतात ते लक्ष्मी नारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो। त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं, बऱ्याच ठिकाणी तर तुकडा सुद्धा वळवून टाकला जातो। मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं, जावयाला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं, औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे, त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत आणि त्यासोबत हा जो आखाड आपण तळलेला आहे तर तो एका ताटामध्ये वाढवून द्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे। जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची। जावायला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती वस्तू द्यायची असते। जेव्हा आपण लेक जावायला बोलवतो तर त्याचा या प्रकारे मानसन्मान हा आखाडामध्ये केला जातो। तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान सुद्धा करायचा असतो। आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करत असतो। पण खरं तर आषाढ महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात, आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात। आता या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिन्याभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता। आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो। आपल्या ज्या गावची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता। आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी। जो पद्धतीने काही मान सन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मान सन्मान हा वेगवेगळा असतो। तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता। आणि जसं मी तुम्हाला सांगितले की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, मग ती वरण भात आहे, मेथीची भाजी आहे किंवा पुरणपोळी असेल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असतं। काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य हा केला जातो। तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवाष्णी आवर्जून जीव घालावी आपल्या कुलदेवीच्या नावाने। खूप चांगला आणि मुळात तर कुलदेवीसाठी करतो तर ते आपल्याला भरभरून देत असते, आपल्या कुळातच उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते आणि म्हणून अगदी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवाष्णी तुम्ही जीव घालायची असते। जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाणे शक्य नाही आहे, देवाची सेवा करणं, उपासना करणं, तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचं मानपान करा। आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितले की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती आसरांची सेवा करतं, तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान देखील केला जातो। आणि म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोट हा नैवेद्य दिला जातो। प्रत्येकाची ती श्रद्धा आहे, ती चुकीची आहे, वाईट किंवा ती चुकीचीच आहे, वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे। तसेच म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावस्याला म्हसोबा महाराजांना त्यांचा मानपान हा करायचा असतो। तुम्हाला आषाढ अमावस्याला नक्कीच सांगेल, पण या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्याच असतात। तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता। तसेच आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणे शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी।
नाही तर तुम्ही रोज 1 माळ किंवा 11 वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहे, संकट आहे, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल। तसेच आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं। तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाचं मानलं जातं, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी सेवा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी। तसेच तुळशीचं रोप सुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता। आषाढाचा महिना हा भगवान श्री हरी विष्णूंचेच एक रूप असलेल्या विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा। मुखामध्ये जय राम श्रीराम जय जय राम, तसेच रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन, नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणे एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं। फक्त जेवढं काय कराल ते वरवर न करता मनापासून करा, कारण देव भक्तीचा भुकेला आहे। चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत सुद्धा केलं जातं, तुळशीचं अर्चन हे सुद्धा केलं जातं। ज्यांना या गोष्टी करणं शक्य नाही त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी 1 तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णूंना असो किंवा पांडुरंगांना असो किंवा बाळकृष्णांना असो त्यांना तरी अर्पण करावं। पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं 1 पान तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री हरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असतील आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये 1 तरी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा आणि मग ते तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करू शकता। सगळ्यात महत्त्वाचा आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर या आषाढ महिन्यात कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य करावं। तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये। ताई, आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊन घातलं तर चालेल का? किंवा ते ऐकणार नाही आहे, तर महिलांच्या पण काही मजबुरी असतात, मी समजू शकते, पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार, तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी। पण अगदी जर घरातले ऐकणार नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। गुरुवारी म्हणजे 10 जुलै 2025ला गुरुपौर्णिमा आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गुरुला मानले त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा। तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता। बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे। आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। शक्यतो आपण एकभुक्त म्हणजे एकदाच जेवलं तरी पण चालतं, कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे। त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणं सुद्धा टाळायचं आहे आणि या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो। म्हणून या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात, आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसं की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्या सुद्धा केल्या जातात। प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळी पद्धत असते। आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय, तर कांदे नवमीला विसरून कसं काय चालेल, तर त्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते। बघा, आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे, जी यंदा 4 जुलै 2025ला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। तिला कांदे नवमी म्हणतात, याचं कारण सुद्धा तसंच आहे। या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2 दिवसांनी आषाढी एकादशी येते, जी यंदा 6 जुलै 2025ला रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे। चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज्य असतो। आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चातुर्मास असतो। चातुर्मास म्हणजे वर्षातले 4 महिने कांदा लसूण खाणे बंद करायचं आणि मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचं। म्हणून आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर असते, त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात। पूर्वी या दिवशी कांद्याची भजी, थालीपीठ, वांगे भरीत, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा। तुम्ही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकता। त्याचबरोबर 24 जुलै 2025ला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी सुद्धा गुरुपुष्य अमृत योग देखील आलेला आहे। तर आपल्याला घरातील सर्व दिव्यांनी आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो। दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजेच्या साहित्याची गरज पडते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं।
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेव।